नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 500वा भाग. ह्या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. मी एका मित्राला माझ्या कुत्र्याची माहिती सांगितली. तो गेले कितीतरी महिने 24 तास TV समोरच बसून राहतो आहे. तो जगातला सगळ्यात आळशी प्राणी आहे. मी विचारले, तो सारखा TV समोर बसून राहतो हे तुला कसं काय ठाऊक आहे? म्हणजे काय? तो दिवसभर तिथे माझ्या शेजारीच तर बसून राहतो आहे आणि मीच तर त्याचा साक्षीदार आहे. एका मित्राला कुत्र्याची माहिती सांगितली. तो गेले कितीतरी महिने 24 तास TV समोर बसून राहतो आहे. तो जगातला सगळ्यात आळशी प्राणी आहे. मी विचारले, तो सारखा TV समोर बसून राहतो हे तुला कसं काय ठाऊक आहे? तो म्हणाला, म्हणजे काय? तो दिवसभर तिथे माझ्या शेजारीच तर बसून राहतो आहे. मीच तर त्याचा साक्षीदार आहे. आता दुसरी कविता आहे. कुणावर प्रेम असेल तर माणूस काय करतो, कसं करतो हे अनेक लोकांनी अनेक पद्धतीने सांगितलेले आहे. माझी प्रेमाबद्दलची व्याख्या अशी आहे. प्रेम म्हणजे अनंत वेळा अनेक किंवा त्याच चुकांसाठी त्या व्यक्तीला क्षमा करणं आहे आणि तरीही त्याच्याकडे प्रेमाने बघणं आहे आणि विशेष म्हणजे गोड बोलत राहणं आहे. कुणावर प्रेम असेल तर माणूस काय करतो, कसं करतो हे अनेक लोकांनी अनेक पद्धतीने सांगितलेले आहे. माझी प्रेमाबद्दलची व्याख्या अशी आहे. प्रेम म्हणजे अनंत वेळा अनेक किंवा त्याच चुकांसाठी त्या व्यक्तीला क्षमा करणं आहे आणि तरीही त्याच्याकडे प्रेमाने बघणं आहे आणि विशेष म्हणजे गोड बोलत राहणं आहे. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथाचा हा पुढचा 35वा भाग. आत्मा असतो म्हणून सारे घडू तरी शकते. शरीर मन बुद्धी त्यांचे काम करते. आत्मा असतो म्हणून सारे घडू तरी शकते. शरीर मन बुद्धी त्यांचे काम करते. आत्म्याची आज्ञा साऱ्यांना मानावी लागते. आत्मा मालक बाकी सारे सेवे करीच असते. आत्म्याची आज्ञा साऱ्यांना मानावी लागते. आत्मा मालक बाकी सारे सेवे करीच असते. आपले काम सगळे स्वतंत्रपणे करतात. ज्याच्यामुळे करतात त्याला आत्मा नाव देतात. आपले काम सगळे स्वतंत्रपणे करतात. ज्याच्यामुळे करतात त्याला आत्मा नाव देतात. माझे शरीर, माझे अवयव, माझे मन, माझी बुद्धी, माझी आवड नावड यांना मी समजतात. माझे शरीर, माझे अवयव, माझे मन, माझी बुद्धी, माझी आवड नावड यांना मी समजतात. माझी इच्छा, माझी क्षमता, माझे कर्म, माझे भोग सर्व मिळून मीच आहे असेही म्हणतात. माझी इच्छा, माझी क्षमता, माझे कर्म, माझे भोग सर्व मिळून मीच आहे असेही म्हणतात.
माझे वैभव माझी सत्ता, माझे प्रेम माझे द्वेष, माझे ज्ञान माझे पद, या सर्वांना मी म्हणतात. माझे वैभव माझी सत्ता, माझे प्रेम माझे द्वेष, माझे ज्ञान माझे पद, या सर्वांना मी म्हणतात. हे सारे एकत्र एका शरीरी असतात, सर्व मिळून व्यक्तिमत्व माझे बनते म्हणतात. हे सारे एकत्र एका शरीरी असतात, सर्व मिळून व्यक्तिमत्व माझे बनते म्हणतात. या सगळ्याचा प्रत्येकाला गर्वही असतो, प्रत्येक जण अशा प्रकारे वेगळेपण जपतो. या सगळ्याचा प्रत्येकाला गर्वही असतो, प्रत्येक जण अशा प्रकारे वेगळेपण जपतो. हे सगळे तर माझे असते, हा तर मी नसतो. खरा मी प्रत्येकाचा सारखाच असतो. हे सगळे तर माझे असते, हा तर मी नसतो. खरा मी प्रत्येकाचा सारखाच असतो. आज जे माझे ते नंतर तुझे होऊ शकते, जे माझे ते सारे सतत बदलत राहते. आज जे माझे ते नंतर तुझे होऊ शकते, जे माझे ते सारे सतत बदलत राहते. काही कामे करण्यासाठी बदलत सारे राहते, जो खरा मी ज्याचे सारे ते बदलत नसते. काही कामे करण्यासाठी बदलत सारे राहते, जो खरा मी ज्याचे सारे ते बदलत नसते.